जय श्रीकृष्ण। हा व्हिडिओ गीता ऑलिम्पियाड 2025साठी आहे। अध्याय 5 श्लोक क्रमांक 17। तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः। अर्थात ज्याचे मन व बुद्धी तद्रूप झालेले आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच ज्यांचे चित्त नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात। श्लोक क्रमांक 18। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः। ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात। श्लोक क्रमांक 19। इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः। ज्यांचे मन समभावात स्थिर झाले त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला, कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर झालेले असतात। श्लोक क्रमांक 20। न प्रवृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः। जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिरबुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो। श्लोक क्रमांक 21। बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्द्यत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते। ज्याच्या अंतःकरणात बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो। त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो। जय श्रीकृष्ण।